काव्या फुक मारू. ऐक ना बेटा, पप्पाचा शर्ट का बरं घातलं तू आई? गरम होत म्हणून एवढं मोठं शर्ट घालायचं का? सांग मला. कपड्याला खाली टाकलं का रे का ग तो? सगळे आहे का? किती काउंट कर बरं सर्व. 1 2 3 4 5 6 आहे ना. 6 आहे बरोबर आहे ना सगळे. बघ तसंही उभं राहून बघ. उभं राहून काउंट कर ना. किती होते? 4 होते का 1 2 3 4 आणि 5 6 एक मोठा कोंबडा सगळे आहे. जुटी बिटी नाही, सगळ्या आहे कोंबड्या आहे सगळ्या. कुठला चालला मस्तपैकी आपल्याला चहा बनवू आता आपण. दिवसभर सारखा चहा हा ना. पप्पा गेले ड्युटीवर, आता चहा पेलो. आता परत चहा ठेवायचा चालू. तुला बरं वाटलं का नाही? तर मित्रांनो, आज सकाळपासून आम्ही येत ना सर्व आजारी झालो. मी, माझी काव्या, म्हणजे सुरुवातीला पहिले माझा मुलगा आजारी झाला. तर सुरुवातीला पहिले माझा मुलगा आजारी झाला. काल त्याला हॉस्पिटलला नेलं. नंतर मग तो थोडासा बरा झाला आणि त्याचं इन्फेक्शन मला झालं. आणि आज सकाळपासून मी पण खूप आजारी होते. आणि त्याच्यानंतर मग माझं इन्फेक्शन माझ्या काव्याला झालं. तर ती अक्षरशः स्कूलमध्ये गेली होती. तर स्कूलमधून घरी आली तर आता झोपली होती. आणि घरी येऊन मग तिला घरी आल्यावर हॉस्पिटलला घेऊन गेली आणि गोळ्या खाल्ल्या. आणि थोडंसं आता बरं वाटतंय. हे बघा आता तिला छोटं बरं वाटतं थोडंसं. आणि तिला येत ना माझ्या मुलीला तिचे पप्पाचे टी-शर्ट घालायला खूप आवडतात. हे बघा, कारण की त्यांच्या कंपनीतनं भेटतात ना हे टी-शर्ट. बघू मागे कर, मागून दाखव. हे बघा, क्वालिटी वाल्सचे टी-शर्ट आहे. तर तिला घालायला खूप आवडतात. ती असेच घालती. छान आहे, कॉटनचे मस्त आहेत. तिला चांगलं वाटतं. आणि आता कोंबड्याला तांदूळ टाकले ना बेटा. आता आवरायचे सर्व. मस्तपैकी चहा कर आपल्याला गरम गरम. तर हे बघा मित्रांनो, इकडे माझ्या काव्याने येत ना कोंबड्यांना मस्तपैकी तांदूळ टाकले आहेत. दुपारचा वेळ आहे. तर आता पण म्हणजे सकाळी टाकतो एक वेळा आणि नंतर दुपारी पण टाकते. आणि आता तुम्हाला एक गंमत दाखवू का? माझ्या कोंबड्याला येत ना आवाज काढायला लावते. बघा मी कसा आवाज काढायला लावते, त्याची गंमत बघूयात. कारण की असा एक इन्सिडेंट हा काल पण झाला होता. तर मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर काय येत ना, माझ्या मोबाईलमध्ये मी जे व्हिडिओ रेकॉर्ड करते त्याच्यामध्ये कोंबड्याचे आवाज आहेत. तर कोंबडा असा कधी पण आवाज काढत नसतो. आणि काल काय केलं, मी मोबाईलमध्ये आवाज दिला. म्हणजे मोबाईलमध्ये अचानकच व्हिडिओमध्ये कोंबड्याचा आवाज आला ओरडण्याचा. तर मग कोंबड्याने ते ऐकलं. त्याला वाटलं दुसरा कोंबडा आहे. तो लगेच गागला. ठीक आहे. तर चला मग आता तुम्हाला दाखवते मी. बघा मग मी आता इकडे माझ्याकडे मोबाईल आहे दुसरा. या मोबाईलमध्ये त्याचा आवाज लावते. मग तो बघा तो कसा करतो. आणि हा सगळ्यात मोठा कोंबडा आहे. हा छोट्यांना खाऊन देत नाही. ते बघा तिकडे गेले साईडला, लगेच लपले इकडे. तर चला आता गंमत बघूयात आपण. हे बघा, आता ह्या फोनमध्ये आवाज लावलाय मी. इकडे बघा, हा माझ्याकडे फोन आहे. फोनमध्ये आवाज लावला. ठीक आहे. आता कसं गागतो बघा हा. ते बघा, हे बघा, बघितलं ना. हे बघा कसा ऐकतोय तो आवाज फोन मधली. ते बघा, त्याला असं वाटतं ना की दुसरा इकडे कोंबडा आहे, तो ओरडतोय. मग हा पण लगेच आवाज देतो. ते बघा, इतकं फसतो ना. त्याला वाटलं आता कुठला आवाज येतोय. ते बघा, त्याला समजलं आता माझ्याकडे फोन आहे.
बघा कसं बघतोय. तर बघितलं रे मित्रांनो की आपल्यापेक्षा प्राणी किती हुशार असतात. आता मोबाईलचा जमाना निघाला आहे. मोबाईलमध्ये आपण जशी बघू तशी आवाज टाकू शकतो. तर मग त्याच्यामुळे त्याला काय वाटलं की खरोखरच दुसऱ्या इकडे आजूबाजूला कुठे दुसरा एक कोंबडा आहे, तुम्हाला आवाज देतोय. तर ते बघा त्याचा आवाज बंदच होत नाही आता, कारण की त्याला वाटतं दुसरा एक कोंबडा आहे तो गागतोय तिकडनं, तर मग हा पण आवाज देतोय. तर हे बघा दुपारच्या वेळेस बघा कसं, म्हणजे काल सहजच माझ्याकडनं मोबाईलमधनं नाही का असं मोबाईल लागला गेला आणि आवाज आला कोंबड्याचा, तर लगेच तिकडनं यांनी स्टार्ट केलं. तर म्हटलं आता थोडंसं हे मॅजिक तुम्हाला पण दाखवावं. हे बघा मोबाईलमध्ये आवाज ऐकून लगेच तो तिकडे गागायला लागला आणि साईडला पण निघून गेला. त्याला वाटलं दुसरा कोणी आला की काय, आणि शेवट ते प्राणीच ते बघा अजून पण तो आवाज देतोय. त्याला वाटलं अजून दुसरीकडे कुठे आहेत, त्याला दिसत नाही आहेत पण आवाज येतोय नाही का, म्हणून तो पण आवाज द्यायला लगेच त्यांनी पण सुरुवात केली. आणि आता बघा दुसरे पण कोंबडे आहेत, ते पण खात आहेत छोटे छोटे ते. तर चला आपण त्यांना बघूयात. हे बघा हे छोटे छोटे कोंबडे आहेत, ते तुम्हाला मगाशी दाखवला तो मोठा आहेत आणि हे छोटे आहेत, हे पण छोटे म्हणजे तेवढे मोठे झालेत हे. आणि आमचा टॉमी बघा कुठे बसला आहे तिकडे. आणि कोंबड्या पण आहे, अंडे पण दिले असेल. चला तुम्हाला मी अंडे पण दाखवते किती अंडे दिले ते. बघा हे मोठे 2 जण आहे इकडे. हे बघा इकडे राधा बसली आहे. सर्व लगेच माझ्या जवळ आल्या. त्यांना असं वाटलं आता बाहेर जायचे की काय. आणि हे तर काय इकडे जाळीमध्ये बसले ही. आणि चला आता मग आता अंडे बघू दिले की नाही. आणि बघा दरवाजा बंद करून घेतला, नाही तर तशा सर्व सुटून बाहेर गेल्या असत्या. काल तेच झालं, काल मी दरवाजा बंद नव्हता केला तर सर्व बाहेर गेल्या. तर हे बघा फायनली एक अंडं आहे, एक अंडं सापडले आपल्याला. कारण की काय होतं मित्रांनो, इकडे अंडे निघतात ना फार्ममध्ये, तर कोणी पण इथे आलं ना मग घरामध्ये घेऊन जातात नाही का. माझे मिस्टर असो किंवा मुलं पण असो, तर मग घरात घेऊन जातात. तर आज एकच भेटलं, आज सकाळचंच असेल हे. आणि आता बघा गाईंचा किती तिकडे गागाट चालू आहे. 4 वाजले, त्यांचा पण खाण्याचा वेळ झाला आहे. आणि आता बकऱ्यांना पण चारा टाकायचा आहे. तर मग चला मग. आणि इतकी सर्दी झाली मला, सर्दी खोकला सर्वच, म्हणजे पूर्णच. माझी मुलं आणि मी आम्ही सर्व आजारी झालो, तिघं पण हॉस्पिटलला गेलो होतो. आता पडेल फरक. तर चला मग आता बाहेर जाऊयात. आणि फार्म असा क्लीन असला ना खूप छान, खूप मस्त वाटतं. हे बघा यांना सकाळी खायला टाकलं होतं आणि आता परत खायला टाकायचे. आणि हे बघा इकडे बाहेर बघा वालाला खूप शेंगा आल्या आहेत, खूप अशा शेंगा आल्या वालाला. तर ते आपण तोडून न्यायचे आहे. पण आज उपवास आहे, आज आहे श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार आहे. तर हे बघा खूप शेंगा आलेल्या आहेत, तोडायच्या आहे. पण आता बघूयात, संध्याकाळी करू मग संध्याकाळी. आणि आज मंदिरात काही गेली नाही मी, कारण की जायचं नव्हतं नाही का, दर्शनासाठी जायचं नव्हतं मला, मग मी नाही गेली. तर हे बघा शेंगा बघा आता थोड्या वेळाने तोडूयात. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, पावसाचं पण किती डेंजर आहेत ना. खूप म्हणजे सकाळी खूप सारा पाऊस आला होता, सकाळपासून चालूच होतं. आणि आता इतकं कडक ऊन पडतंय ना, हे बघा किती मस्तपैकी कडक ऊन पडलं आहेत ना. आणि आज आता थोडं बरं वाटतंय, कारण की सर्वांनी गोळ्या औषधं खाल्ली, सर्वांनी खोकल्याचं औषध घेतलं, गोळ्या खाल्ल्या, सर्वांना थोडं बरं वाटतंय. तर आता मस्तपैकी चहा करते, गरम गरम चहा केला होता 1-2 तासापूर्वी, जेव्हा माझे मिस्टर गेले ड्युटीवर तेव्हा चहा केला होता. पण आता पुन्हा करावा लागणार आहे, थोडासा करूयात, नंतर मग आवरायला जायचं आहेत. आणि दुसरं म्हणजे मी कुठले झाड वगैरे लावले आहेत, म्हणजे कुठले पावसाने आपोआप उगवले वेल, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. तर चहा केल्यानंतर बघूयात आपण. आणि आता चहा पिऊन फायनली झाला आहे. चहा ठेवला होता, सर्व चहा पिली. आणि त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवते मी. तर आत्ता बघितलं याच्यापूर्वी ते होतं काकडीचं झाड. त्या काकडीची झाड म्हणजे काकड्या आपोआप उतरल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा हे वाल आहेत. तर पावसाळ्याचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे पण वाल वगैरे तोडून किंवा ज्या बिया वगैरे फेकल्या जात होत्या बाहेर, त्याच्यापासून हा वाल आपोआप उतरला आहेत. तर इकडे पण अनेक छोट्या मोठ्या सीताफळ, रामफळ, डाळिंब खूपच सारे झाडं इकडे उतरली आहेत आपोआपच. आणि हे बघा
अगदी सीताफळाला जी मागची सीताफळ होती मोठी तिला तर सीताफळं पण आली आहेत भरपूर मोठे मोठे. हे बघा खूप सारे आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं सर्व झाडे म्हणजे मला आहेत ना झाडे लावायचा किंवा कुठल्या पण पालेभाज्या लावायची खूपच आवड आहेत. तर सर्व जे उतरलं आहे ते पण मी ठेवलेत आणि खाली इकडे आंबे पण लावले आहेत मी. आणि हे बघा जे पहिले झाडं होते त्यांना पण मस्तपैकी अशी पालवी फुटली आहेत. आणि हे बघा इकडे उन्हाळ्यातले उडीद मूग जे पडलेले होते ते पण उगलेत. आणि इकडे दोडका दोडका आहे, त्याच्यानंतर गिलकं त्याचे पण झाडे इकडे उतरले आहेत आपोआप पावसाने. म्हणजे ज्या पण उन्हाळ्यामध्ये ज्या पण बिया वगैरे पडलेल्या होत्या ना त्या आपोआप अशा उतरल्या एकदम मस्त झाल्या आहेत. आणि बघा इकडे मी लावलेले आहेत ना दोडक्याचं बी आणलं होतं ते इकडे मी लावलं आणि ते पण आलं आहेत. आणि हे बघा आपोआप पावसाने इकडे उगवले तोंडले तंडोळे खूपच सारे जास्त प्रमाणात तंडोळे आलेले आहेत. आणि भाजी पण म्हणजे हे तंडोळे खायला खूपच गोड आहेत आणि खूप छान लागतात. आणि भाजी पण एकच नंबर होते. हे बघा किती मोठा वेल पसरला आहेत ना आणि याला भरपूर सारे आलेले आहेत, खूप सारे आहेत. हे बघा इकडनं पण बघा फुलं पण खूप आहेत आणि तोंडली पण खूप आलेली आहेत. तर आपोआप पावसाने उतरलेली ही सर्व झाडं आहेत. अजून तर मी लावलेली तुम्हाला दाखवल नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेतामध्ये काय काय पालेभाज्या लावल्या आहे म्हणून किंवा फळभाज्या लावल्या आहे. आणि हे बघा हे पण मागच्या म्हणजे उन्हाळ्याचं आहे हे. तर हा वाल आहेत, वालाला अगदी मस्तपैकी फुलं वगैरे आली आहेत, किती छान बघा. तर मला अशी झाडं वगैरे लावायची खूप हौस आहेत. तर ठीक आहे चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.